नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत खूपच खमंग आणि मसालेदार बांगडा फिश फ्राय. चला तर लगेच सुरुवात करूया. सर्वात आधी मासे छान स्वच्छ करून धुवून घ्यायचे आहे. तर इथे मी बांगडा मासा घेतला आहे आणि ह्याला स्वच्छ छान धुवून घेतला आहे. त्याच्या पोटामध्ये जी काही घाण आहे, जी काही डर्ट आहे ती स्वच्छ करून घेतलेली आहे. इथे माझ्या मम्मीने हे मासे साफ केलेले आहेत. तर चला, एका बाउलमध्ये हळद, तिखट 4 ते 5 टेबलस्पून, धनेपूड, चवीनुसार मीठ, आले लसूणची पेस्ट आणि चिंचेचा कोळ घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे 1.5 किलो माशाला तिखट मी 4 ते 5 टेबलस्पून वापरले आहे. याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. जास्त पातळी नाही करायची आणि जास्त घट्टही नाही करायची, मीडियम सैलसर ठेवायची. त्यानंतर माशावर हलके कट करा, म्हणजे मसाला आतपर्यंत जाईल. मग मासे या मसाल्यात छान कोट करून ठेवा आणि 5 ते 10 किंवा 15 मिनटं, जास्तीत जास्त 15 मिनटं मॅरिनेट होऊन द्या. तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता, पण असेही बाहेर राहतात, छान राहतात. त्यानंतर एका प्लेटमध्ये रवा आणि तांदूळचं पीठ मिक्स करा. छान ते दोघांना मिक्स करा. त्यानंतर मॅरिनेट केलेल्या माशांना या मिश्रणात डीप करा आणि एकदम हलके दाबून कोट करा. जास्त प्रेस करू नका, नाही तर सगळ्या रव्याचं कोटिंग निघून जाईल. त्यामुळे अलगद हाताने त्याला दाबून असं त्या मिश्रणात कोट करा. त्यानंतर इथे मी तवा आधी गरम केलेला आहे. त्यानंतर गरम झालेल्या तव्यावरती मी इथे मासे ठेवलेले आहे आणि नंतर मी त्याच्यावरती थोडं थोडं तेल टाकत दोन्ही बाजूनी छान गोल्डन आणि क्रिस्पी होईपर्यंत फ्राय केलेलं आहे. आधीच जर तेल टाकलं तर सगळे रव्याचं कोटिंग तर तेलामध्ये जातं. त्यामुळे आधी मी मासे टाकले आहे, नंतर चमच्यानी हळूहळू जसं लागेल तसं तेल टाकलं आहे. त्यामुळे जास्त तेलकट मासे होत नाही. तुम्ही डीप फ्रायही करू शकता, मी इथं तव्यामध्ये फ्राय केलेलं आहे. त्यानंतर या माशांचा तुम्ही आवाज ऐका. या माशांचा आवाज म्हणजे सुक, आणि ह्याचा सुगंध अख्ख्या घरभर पसरला होता. तर आपले मसालेदार क्रिस्पी बांगडा फिश फ्राय तयार आहे आणि सोबतच त्याच्यासोबत फिश करी आणि बाजूलाच ज्वारीची भाकरी. आहा, काय मेनू! संडे एकदम स्पेशल झाला. तर नक्की करून बघा. सोबत फिश करी, फ्राय केलेला बांगडा, हे कॉम्बिनेशन नक्की ट्राय करून बघा. सर्व करा आणि एन्जॉय करा. थँक्यू फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. थँक्यू सो मच.